नितेश भोईर या ठिकाणी खूप खुश आहेत. जरी एक पराभव हाती आला असला तरी पुन्हा वापसी होईल असं वाटतं त्यांना. त्यांना विश्वास आहे. नितेश भोईर आहेत आमच्या समोर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा आला, परंतु कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी आहेत. चला नंतर येणार आहोत. जसे मॅचला सुरुवात होईल आवाज ऐकूया जयेश डुकले यांचा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप सर. आपण बघतोय की ते मॅचला सुरुवात झालेली आहे. 22 मार्च आपण पाहिलं तर मग बॉलिंग मार्कवर आणि 2 बॅटर्स भौमिक पाटील आणि करण घरात आपण पाहिलं. ही जोडी पाहिली आपण तर आहे 3:50 ला पहिला चेंडू पडलेला आहे. लक्ष असू द्या कारण की वेळेचं बंधन 4 ओव्हरसाठी. बॉल आपण पाहिला तर थोडासा लेगवर हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात आपण पाहिलं तर धाव विथ द बॅट मात्र आपण पाहिले तर मिळते आहे. की थोडा दिशाहीन बॉल दिसला होता, परंतु तो बॉल आपण पाहिला तर मग हलकासा बॅटला स्पर्श होताना पाहायला मिळाला. ही मॅच बघा आपण पाहिली आहे तर ज्याप्रमाणे NCC टीम कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करेलच करेल, कारण की त्यांना माहिती आहे की या मॅचचं महत्त्व काय आहे. चांगला फटका पाहतोय आपण, नक्कीच खेळायचा होता परंतु थोडीशी जागा बनवून बॉल आपण बघितला तर अपस्टमच्या लाईनवरचा होता. कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हता. तिकडे पाहू शकतो आपण भौमिक पाटील आपण जर बघितलं तर पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली जवळ आपण पाहिलं तर चांगला खेळ केला होता. या मॅचमध्ये पाहणार आहोत. बॉल उडवला हवेत, उंच उडालाय, परंतु बॉलच्या खाली फिल्डर पाहतोय आपण. झेल पकडला जातोय, धक्का दिला जाईल, मोठी विकेट पाहतोय आपण इथे मिळवली जात आहे. भौमिक पाटीलला खेळ इथे बाद. पहिला धक्का NCC टीमला आउट. थँक्यू. नंदकुमार मात्रे आमच्या सोबत जोडले जात आहेत. कॅमेरामॅन स्पोर्ट्स फॅमिलीचे ते सुद्धा जोडले जात आहेत. नंदू मात्रे साहेब आमच्या सोबत आहेत. नंदकिशोर मात्रे साहेब आहेत, चांगले जुने जाणते क्रिकेटर आहेत. 40+ क्रिकेट खेळत आहेत. भरपूर एन्जॉयमेंट बघा. हा जो शाऊट आहेत, चांगला आवाज होत आहेत. मित्रपरिवार इथे तैनात आहेत. MPL ची स्पर्धा, गावची स्पर्धा, काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेबद्दल बोलणार की मला किती हौस असते. सकाळी 7 वाजता मी येतो, कोणाची स्पर्धा असू दे. ते मला हौस कशाला येते की गावाची प्रोग्राम असते ते मला चिकार एन्जॉय असते. लोक मला बोलतात म्हणे असं आहे नंदकिशोर मात्र असं आहे, पण मला बरं वाटते. बंकस केल्या पोरांनी मला बरं वाटते. या क्राऊड मधून सुद्धा आवाज येतो की बरं वाटतं. नंदकिशोर मात्रे एन्जॉय करतात. इथे सुद्धा आमचे प्रेक्षक राजा आहेत. तत्पूर्वी आमची नजर पुन्हा एकदा जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहे जयेश डुकले. ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद संदीप गावड सर. आपण बघू शकतोय तर एंटरटेनमेंटचा सुपर डोज. आणि आपण बघितलं तर प्रेक्षकांची नक्कीच सगळ्यांची आवडती लीग म्हणजेच आपण पाहिलं तर मुर्दा प्रीमियर लीग. मोठ्या संख्येने प्रेक्षक. हो सुंदर बॉल. पूर्णपणे आपण पाहिलं तर चेकमेट केला बॅटरला. मीत आले होते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी, परंतु इथे आपण पाहिलं तर त्यांना देखील जावं लागेल. परतीचा प्रवास, विकेट डाऊन, आउट. मला वाटतं डीजे मास्टरला आता कमी संधी मिळेल. इथे भरत मात्रे आहेत. काही वेळापूर्वी जेव्हा आले ते त्यावेळेस विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि आम्ही त्यांच्या नावाचा उल्लेख करू शकलो नाहीत, त्याबद्दल क्षमा मागतो. परत ही गावची स्पर्धा आहे. गावच्या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतंय पुढे भविष्य आहेत का हे युवा खेळाडू? ISPL सारखा स्टेज गाठणारे खेळाडू आपल्या मुर्दा गावातून बिलॉंग करत आहेत. हर्ष भोईर सारखा खेळाडू पुढे गेलाय, आणखीन काही खेळाडू जातील? पहिली गोष्ट म्हणजे हर्ष भोईर हा गेलेला पहिला ISPL साठी त्याचं अभिनंदन आहे. समजा पूर्ण गावातर्फे त्याला सपोर्ट आहे आणि असे आणखीन प्लेयर जायला पाहिजे, माझ्या मते ही आहे, ही इच्छा आहे. तुम्ही कसं करता एन्जॉय या स्पर्धेला? या एन्जॉय स्पर्धेला मी आत्ताच आलो, पण हे आमच्या पहिल्यापासून प्लॅनिंग ठरलेलं आहे की आमची SK जे टीम आहे त्याच्यामध्ये आम्ही आहोतच, नाही असं नाही. थँक्यू आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल. पुन्हा आम्ही वळतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जयेश डुकरे इज देअर. सध्या तरी आपण बघू शकतो की पुन्हा एकदा आपण पाहिलं तर संकट आलंय. गरज होती का? 2 धक्के लागले होते आणि तिसरा धक्का देखील इथे लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहिलंय तर सध्या तरी मग ज्यापरीने म्हटलं जातंय ना की पत्त्यांच्या बंगल्याला हवेचा धोका, आणि इथे मिळाला विकेटचा मौका. तिसरा फलंदाज या पहिल्या ओव्हर मध्ये बाद.
जयची किती स्कोर झालाय? फक्त फलकावर आपण पाहिली तर एक धाव संदीप सर पाहायला मिळते. चेतन पाटील आहेत आमच्या समेत जे संघ मालक आहेत आणि मागच्या 7व्या पर्वामध्ये सुद्धा संघ ते आपला संघ तयार ठेवत आहेत. चेतनजी, तुमचा अनुभव काय सांगतो या MPL बद्दल? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे या लोकांनी. खूप चांगला ग्राउंड इथे उपलब्ध करून दिलेला आहे. खूप चांगली पीच वगैरे खूप चांगलं आयोजन आहे. नाही, खूप चांगला सपोर्ट आहे. गाववाले सर्व एकत्र येऊन खूप चांगला पर्व चालवतात. आनंद वाटतो, खूप मजा येते. तुमच्याकरता हे वार्षिक संमेलन म्हणजेच वार्षिक अशी जत्रा आहे ही? 100% आम्ही दरवर्षी वाट बघतो. या 2 दिवसांची आम्ही आतुरतेने वाट बघतो की हे कधी येतात, आम्ही कधी एन्जॉय करतो. तुम्हाला काय वाटतं कोणता संघ पुढे जाईल? या MPLचा 7व्या पर्वातील विजेता कोण असेल, काय वाटतं? 100% दही घोडेवाला पहिलं बक्षीस मारणार आहे यंदा. दही घोडेवालेच पहिलं बक्षीस मारतील. चेतन पाटील यांच्या या प्रतिक्रिया पुन्हा मी तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहे जयजी डुकले. ओ टी यू जयेश. खूप खूप धन्यवाद संदीप गावड सर. आपण बघितलं नक्कीच आपण पाहिलं तर संदीप गावड सर जिथे जोडलेले आहेत आणि बघा ज्याप्रमाणे उल्लेख केला जातोय की गावाचा प्रतिसाद, गावाचा साथ मिळायला हवा आणि तो मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होताना पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये आपण बघितलं तर मग तिथे फक्त आपण पाहिली तर एक धाब आली होती आणि 3 विकेट गेले होते. दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर मग बॉलिंगसाठी आलेत भुवनेश, ज्यांच्याकडे आपण पाहिलं तर मग हे आयकॉन प्लेअर आहे त्या संघाचे आपण बघू शकतो. आणि सगळ्यात मोठा आपण पाहिलं तर आता रोल काय असणार आहे तर करण या खेळाडूचा रोल असेल, गौरव यांचा रोल असेल, तो इम्पॉर्टंट असेल. बॉलला नक्कीच आपण पाहिलं तर मग चांगल्या प्रकारे फिरवला जात. इथे काय झालं तर नक्कीच हा बॉल लढायला हवा होता, परंतु बॉलने ऐन वेळेला मात्र दगा दिला आणि तिथेच मिळाला मौका आणि हा मौक्यावर चौका. धन्यवाद डीजे. बघा क्रिकेटचा खेळ हा असा आहे ना की कधी कसा कुठे मात्र आपण बघितलं तर वळण घेईल हे सांगता येत नाहीये. धाव फलकावर 6 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉलला उडवलंय. नाही भय नाही भीती, शिव छत्रपतीचा छावा आणि मिळवल्यात 6 धावा. सिक्सर. धन्यवाद डीजे. सिक्सर आलाय, सिक्सरने धाव फलक वाढलं गेले. आक्रमण, अग्रेशन, बॉल हवेत. ओहो, पाहतोय आपण झेल आला होता. जम्पिंग एफर्ट्स मात्र पाहायला मिळालंय. पूर्णपणे आपण पाहिलं तर मग हवेत मात्र आपण पाहिलं तरी ते झेप घेतली होती, फ्लाइंग केलं होतं, परंतु आपण पाहिलं की कॅच मात्र आपण पाहिलं तर पकडण्यामध्ये आपण पाहिलं तर यश मिळालं नाहीये. परंतु ज्या प्रकारे एफर्ट्स दिला, कौतुक करावं लागेल, भरपूर कौतुक करावं लागेल त्या शतरक्षकाचं. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. आउटफिल्ड मध्ये आपण पाहू शकतो तर ज्याप्रमाणे इथे एक एक आपण पाहिलं तर एफर्ट्स आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी खूप इम्पॉर्टंट असतं आणि हे ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज होते तिथे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर एक ग्रेट फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं. पुढील बॉल पाहतोय पण प्ले अँड मिस आपल्याला पाहायला मिळते. बॅट तर मात्र अति वेगाने फिरवली गेली होती, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट तिथे झाला नाहीये. संघाचं टोटल आपण पाहिलं तर फलकावर पाहायला मिळाल्या. इट्स 14 रन 14. अगदी आपण पाहू शकतो तर मग जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धाबा कमी आल्या होत्या, ज्यामुळेच आपण पाहू शकतो फक्त एक धाव आली होती. आणि तिथून आपण पाहू शकतोय की मग इथे या ओव्हरमध्ये 2 बाउंड्री शोधल्या गेल्यानंतर थोडासा अध्यासा मिळाला. उलटा बॉल होता, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिस केला जातोय. बॅटर आपण पाहिलं गौरव यांच्या माध्यमातून. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर मग 1 रन्स तिथे देखील मिळेल आणि 1 रन्सने आपण पाहिलं टीमची टोटल 15 च्या जवळजवळ आपण पाहू शकतो. मग थँक्यू जयेश. मला वाटतं धावा झाल्या त्या 15 धावा, Yes, परंतु 15 इथे धावा. तुम्ही बघू शकतायत VVIP स्टँड. कॅमेरामॅन स्पोर्ट्स फॅमिलीचे या ठिकाणी लगेच जोडले जातात. VVIP स्टँड मध्ये आपण आहोत
हे तुम्ही बघू शकतायत सुपडा साप, हे बघा आणि भरपूर एन्जॉयमेंट सुरू आहेत. आर्या 11 टीमचे संघमालक आहेत कुणाल पाटील. कुणालजी, तुमचा पहिला मॅच तुम्ही गमावलाय, परंतु तसं तरी सुद्धा भरपूर उपस्थिती तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत या ठिकाणी उपस्थित झालात. कसं एन्जॉय करतात या स्पर्धेला? भरपूर एन्जॉय करतोय आपण सगळे एकत्र बसून. खूप चांगलं आयोजन पण केलेलं आहे. गावची टुर्नामेंट आहे आपली, एक गावची दुसरी जत्रा आहे आमची. फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेत गावची जत्रा आहे आमची, असं त्यांचा ते म्हणतायत. परंतु तुमचा आवडता खेळाडू कोण आहे आणि तुम्हाला काय वाटतं कोणता संघ जिंकेल? माझा आवडता खेळाडू आहे धनेश म्हात्रे. माझा भाऊच आहे, आयकॉन आहे तो, तोच खेळेल आता, त्याच्यावरच आशा आहे पूर्ण. आणि दही गोळेवाला माझा भाऊ आहे दुसरा, त्याच्याच जोडीला आहे मॅच. डू ऑर डाय मॅच आहे आमची. हा जो स्टँड आहे याला स्पॉन्सर नेमकं कोणी केलेलं आहे? भरपूर सर्व काही दिसतं मला या टेबलावर. भावेश आहेत स्पॉन्सर. भावेश, खंडोबा साऊंडचे मालक भावेश. भावेश, तुम्ही कसं एन्जॉय करतात? क्रिकेट खेळतायत की फक्त बघतायत? पुढच्या वर्षी भावेश यांनी सांगितलं याच्याहून मोठा मांडव बांधून देणार आहेत आम्हाला, आणि पुढच्या वर्षी आम्ही आर्या 11नच आयोजन करणार आहेत. भावेश, तुम्ही काय बोलता? गेल्या वर्षी 4 फूट मंडप होता, यावर्षी 8 फूट. पुढच्या वर्षी क्रेनवर मंडप बनवणार आम्ही. चला चला, भरपूर चर्चा झाली. आता आपण थेट या मैदानाच्या दिशेने. नेमकं काय तिथे काय चाललंय? आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येत आहेत जयेश डुकले. खूप खूप धन्यवाद सर. 21 धावा फलकावर आपण पाहतोय. धीमा टाकलेला होता हा बॉल, बॅटवर घ्यायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. आपण बघितलं तर मग शॉट सिलेक्शन आपण पहिला योग्य रीतीने झालं नाहीये, परंतु पण पाहिलं तर धाम येईल तिथे. भावेशचं स्वागत सिक्सर नाही केलंय. 22 धावा फलकावर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये करण घरत ज्यांना आपण पाहतोय आणि गौरव, या दोन खेळाडूंवर आपण बघितलं. पियुष इकडे आपल्याला नक्कीच ऑन स्क्रीनवर आपण बघितलं तर नाव गौरव आहे, परंतु नक्कीच आमचे स्कोर आम्हाला सांगतायत की पियुष आहे. हा फटका हवेत खेळला जातोय. बॉल आपण पाहिला तर निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अतिशय जबरदस्त फटका. 50वा हा षटकार. 6 धावा. माझ्या हरणीला करवरणीला नन्न झपाटल, माझ्या हरणीला करवरणीला नन्न झपाटल. सध्या तरी आपण बघितलं तर मग सिक्सर येताना पाहायला मिळालाय. 28च्या घरामध्ये धाव फलक पोहोचलं गेलंय. आणि जी स्थिती आपण बघा ना, पहिल्या ओव्हरमध्ये जी स्थिती होती आणि आत्ताच्या ओव्हर नंतर आपण बघितलं की 1/3 ची स्थिती होती आहे. आणि इथे स्थिती आता काय पूर्णपणे पलटून टाकली आहे. म्हणजेच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय ना की कशा प्रकारे रंग बदलतोय हे दर्शवलं गेलंय. बॉल पाहतोय आपण, पाहावं लागेल. आणि राऊत सरांनी आपण बघितलं इशारा पोहोचवला की इट्स वाईड आहे, त्यामुळे आपण बघू शकतो एक्स्ट्रा रन्स. 29च्या घरामध्ये धाव फलक पोहोचले गेले. 22च्या स्पेलमध्ये आपण बघितलं तर मग 22 दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत आतापर्यंत. आपण पाहू शकतो त्यांच्या पहिल्या स्पेलमध्ये त्यांना विकेट मिळाले होते 2, परंतु आपण पाहू शकतो की या स्पेलमध्ये थोडंसं आपण पाहिलं की 2 सिक्सर आणि जवळजवळ आपण बघितलं तर मग 1 वाईड आणि 1 सिंगल, म्हणजेच 13 धावा तर त्यांनी ऑलरेडी 14 खर्च केलेले आहेत. आणि त्यामुळेच धाव फलक हे वाढताना पाहायला मिळाले. बॉल आहे समोर, परंतु चांगला फटका. क्या बात आहे. गरम समोसा थंडीच्या मैदानाच्या आतमध्ये लगावतोय सिक्सर मिस्टर करण भाई. 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उडान अपने हौसलों में होती है. उडान मात्र घेतली. आता उडान घेत असताना आपण बघितलं तर यशाची झेप घेत असताना, धाव फलकाचा आकार वाढवत असताना करण घरत सांगतोय मैदानाच्या आतमध्ये, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 6 मध्ये 24 वर येतोय. धाव फलक 35. पुन्हा एकदा खेळायचा होता मोठा फटका, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हता. आपण पाहू शकतो खाली क्षेत्रामध्ये बॉल पडला जातोय. करण घर त्यांना आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर खेळ करतोय. धावफलक 36च्या घरामध्ये जो पोहोचलेला पाहायला मिळालाय.
एकूण आपण बघितलं तर जवळजवळ या स्पेलमध्ये नजर टाकली आपण तर एकच चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर योगदान सध्या तरी आपण पाहिलं विथ द पाठ मिळालेलं आहे. परंतु ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली तर मग करण यांना करण अंबाला बनावं लागेल. परंतु करण घरात आहेत ना, नक्कीच मात्र आपण बघितलं तर टेन्शन घ्यायचं नाही आहे. टेन्शन घ्या पेन्शन लेणे हेच मात्र म्हणतील, कारण की NCC टीमची गरज आहे ना, ती गरज मात्र मी पुरी करेन. 2 नाश्त्याचे स्टॉल लागलेले आहेत. एका बाजूने बंडू भुर्जी पाव आहे आणि दुसऱ्या बाजूने खाडीवाला अंडा पाववाला आहे. नक्कीच आपण पाहिलं म्हणजे 2 आपण पाहू शकतो इथे स्टॉल लागलेले आहेत आणि त्या स्टॉलमध्ये आपण पाहू शकतो. तर तुम्ही जाऊन जे हवंय ते घ्या, परंतु तुम्हाला फुकट काय मिळणार नाहीये. सध्या तर आपल्याला स्वतःचा खर्च करावा लागेल. सध्या तरी आपण बघू शकतो या क्षणाला प्रज्वल यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. नक्कीच जवळजवळ आपण बघितलं तर स्प्रे आहे महत्वपूर्ण आपण पाहिलं तर तिसरा चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की थोडासा धीमा टाकला जातोय. आपण पाहिलं तर गती आपण पाहिलं तर मग कट केली जाते आणि इन कटर प्रज्वल म्हात्रे यांच्याकडे आपण बघितलं तर मग जो स्पॉल सोपवला गेलाय त्याचं देखील एक प्रमुख कारण आहे. फुल टॉस बॅटवर घेतला जातोय. लॉंग क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केला जातोय. फिल्डर आहेत तिकडे. चर्चा करूया आपण तर खास करून या स्पेलची. या स्पेलमध्ये आपण बघितलं तर मग सगळ्यात मोठी भूमिका मात्र स्पष्ट असेल ती म्हणजे सेट बॅटर एका बाजूने करणची, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना तर मग पियुष अर्थातच गौरव यांना पाहतोय आपण. चांगला बॉल पुढे ठेवला जातोय. आपण पाहिला तर मग बीट दिली जात नाहीये. सेटिंग लाईन लेंथ नियंत्रणामध्ये गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहे. प्रज्वलचं थोडंसं कौतुक करावं लागेल, कारण की त्याने आतापर्यंत आपण बघितलं तर अगदी जलद हे षटक हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. फास्ट अँड फ्युरियस पाहू शकतोय. बघा पलक झपकता आपण पाहिलं तर या तिसऱ्या स्पेलमध्ये म्हणजे या ओव्हरच्या स्पेलसाठी आलेत आणि या ओव्हरच्या स्पेलमध्ये पाहता त्याने बॉल किती फेकले तर 5 आणि 5 मध्ये खर्च केले फक्त 1 धाव. फटका हवेत पाहतोय. झेल निर्माण आणि विकेट मिळाली. ते विकेट मिळाली आपण पाहू शकतोय. तर चांगली मोठी विकेट मिळाल्यानंतर धाव फलक आपण पाहू शकतोय तर थांबून ठेवलेली पाहायला मिळते. 37 च्या घरामध्ये कॅच पकडला गेलाय, परंतु सफलता मात्र मिळते. धाव फलकावर धावा 37. पुन्हा एकदा आम्ही आहोत VVIP स्टँडमध्ये. VVIP स्टँडमध्ये आणखीन काही जे प्रेक्षक जे यूट्यूब वाहिनीवर बघतायत ना त्यांच्याकडून प्रतिक्रिया आल्यात. स्पोर्ट्स फॅमिली यूट्यूब वाहिनीचे कॅमेरामॅन पुन्हा या ठिकाणी फोकस करत आहेत. संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवले जातं. आमच्या सोबत आहेत ज्या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स भावेश पाटील उपस्थित आहेत. भावेश पाटील म्हटलं तर या परिसरातील अतिशय चांगले आणि प्रसिद्ध असे मंडप डेकोरेटर्स आहेत. क्रिकेटची आवड आहे, परंतु टीममध्ये कोणी घेत नाही. कधी कधी ती खंत असं. दुसरं म्हणजेच 2006-2007चे त्यांचे जे बॅचचे मित्र आहेत अमित आणि त्यांची टीम या मॅचला बघतं. कसं वाटतं म्हणजे काय असतं, एकतर परिस्थिती जी असते, आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, परिस्थितीवर अवलंबून असतो. एकाला फुगे विकून मजा येते, दुसऱ्याला फुगे फोडून मजा येते, तिसऱ्याला फक्त फुगे हवे सोडून मजा येते. तसंच क्रिकेट प्रेमींचं आहे. कुणाला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळून एन्जॉय करतायत, कुणी मैदानाच्या बाहेरून त्या क्रिकेटला बघून एन्जॉय करतायत. असेच आपले या ठिकाणी भावेश पाटील आहेत. भावेश, तुम्ही कसं एन्जॉय करताय? सर खेळायला घेत ना असं काही नाही. मला मग खेळायची आवड आहे, पण कामामुळे मी खेळू शकत नाही. जर मी खेळायला लागलो तर याला पुन्हा मजा करायला भेटणार नाही, कारण मी थँक्यू. भरपूर आपण एन्जॉय करतो या ठिकाणी. तुम्हाला सर्वांना सुद्धा शुभेच्छा असेल. MPL तुम्ही बघत राहा, पाहत राहा, खूप एन्जॉय करा. निकी बोहीरने आपलं बलिदान दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने तो त्याच्याकरताना एक डेट आपण पुढे ढकलली आहे या MPLची. आणि निकी बोहीर जर यूट्यूब वाहिनीद्वारे बघत असतील तर त्यांना सुद्धा शुभेच्छा. हनीमूनच्या हार्दिक शुभेच्छा निकीला. चला पुन्हा आपण वळतो आता सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जयेश डुकले इज देअर.
सध्या तरी आपण बघितलं तर मग एंटरटेनमेंट आणि VVIP स्टँड आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे आपण पाहिलं खचाखच आणि एक छान संकल्पना पाहायला मिळते आपण बघितलं तर आणि काहीतरी नवीन फलकावर आपण बघितलं 37 पाहतोय आपण धावा आहेत आणि इथे आपण पाहिलं तर यश भोईर यांना मिळालेली सफलता पाहायला मिळते 5 गडी आतापर्यंत गमावलेत आणि या 5 गडी गमावत असताना 37 धावा पुढील मॅच असेल 2 कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे आर्या 11 आणि दही गोडेवाले पण पाहिलं तर मग 2 टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये या ओव्हरनंतर टॉस केला जाईल सन्माननीय राज्य पाटील साहेबांना रिक्वेस्ट असेल नक्कीच आहेत इथे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील टॉस करणार देखील आहोत मैदानाच्या आतमध्ये फोकस करूया कल्पेश पहिला पण तर एक अतिशय चांगले खेळाडू सिनियर प्लेयर एज पाहतोय आपण स्लिप तैनात केलेली आहे परंतु यश भोईर आपण पाहिलं तर काय गोलंदाजी सध्या तरी करतोय बघा ज्याप्रमाणे मागील काही चेंडू आपण पाहिले तर मागील जवळजवळ 7 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे आणि विकेट 2 गेलेले आहेत 2 आले का 2 आले का डेफिनेटली आपण पाहिलं तर 2 धावा 2 विकेट गेलेत असं त्यात आपण पाहू शकतोय धीमा लेग कटर आपण पाहतोय तर व्हेरिएशन व्हरायटीज पाहतोय क्वालिटी पाहतोय आपण ज्याप्रमाणे इथे होताना पाहायला मिळते गोलंदाजी एक्सपिरियन्स आपण बघितलं यश भोईर यांच्याकडे देखील तितकाच मोठा आहे आणि तो एक्सपिरियन्स मात्र पणाला लावला आहे धावफलक 37 च्या घरामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर जवळजवळ चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळाली धाव आत्तापर्यंत नाही आहे 37 पाहू शकतोय 3 बॉल फेकून झाले 3 बॉलचा खेळ अजून देखील शेष आहे किती धावा येतील टार्गेट कितीचा सेट होऊ शकतोय चांगला क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल कल्पेश यांना कारण की सध्या तरी स्ट्राईक एंडकडे ते आहेत मिस टायमिंग एच विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मात्र आपण पाहिला विसावलाय फलंदाज होईल बाद कल्पेश माची त्याच्याकडून अपेक्षा होत्या त्याने देखील केल्यात भंग फलंदाज बाद धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6 खूप खूप धन्यवाद इथे मनोज पाटील यांच्यासाठी आपण बघितलं तर मग प्रदीपजी पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे का सुंदर क्वालिटी झेल पकडल्यानंतर बद्दल तर नक्कीच आपण बघितलं तर मग हे 100 रुपयाचा आपण पारितोषिक आलेला आहे 37 धावसंख्येवर मात्र आपण बघितले तर मग गाडी ठप्प झालेली आहे 38 वर आहे सध्या तरी आपण बघू शकतोय 38 वर गाडी थांबलेली होती आणि थोडासा आपण बघितलं तर मग वेग घेतलाय 39 वर पोहोचली आता गाडी जर मध्यंतरी आपण पाहिला तर मग जवळजवळ 3ऱ्या ओव्हरमध्ये चांगला मोमेंटम पकडला होता परंतु त्यानंतर प्रज्वलने ब्रेक लावला आणि यशने देखील 11 चेंडू आपण बघितला 3 धावा आणि 3 विकेट बॉल मात्र हवेत आहे पाहू शकतोय 1 2 3 खेळाडू आले होते हा बॉल पकडण्यासाठी आणि अखेरच मात्र आपण पाहिलं तर मग पकडला गेलाय कॅच पकडला गेलाय अगदी आपण पाहिलं तर विकेट देखील मिळालाय आणि या विकेटने आपण पाहू शकतो तर धाव फलकाला मात्र सीमित ठेवलंय थांबवून ठेवलंय एकूण आपण पाहिलं तर जवळजवळ 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना फलकावर धावा पाहायला मिळाल्यात अगदी आपण पाहिलं तर मग 39 वर बघा 3 ओव्हर नंतर 36 धावा होत्या परंतु उर्वरित झालेली गोलंदाजी काय कमाल धमाल झाली आहे आणि काय जबरदस्त प्रज्वल आणि यश यांचं कौतुक करावं लागेल कारण की जवळजवळ आपण पाहू शकतोय की या 2 गोलंदाजांनी फक्त धावा दिल्या 3 आणि विकेट काढली 4 म्हणजे हे असतं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर मग सत्र कशा प्रकारे कसं मोमेंटम आपण बघितलं तर मग बदलतं आणि हे पाहायला मिळालं टॉसच्या दिशेने आपण वळतोय कारण की एका बाजूने आर्या 11 आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग दही घोडेवाले हा संघ आपल्याला पाहायला मिळेल
चला आपण टॉस बॉक्स मध्ये जोडूया. सन्माननीय राज पाटील साहेबांना विनंती करते की साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते केला जाईल हा टॉस. आर्या 11 एका बाजूने इथे आणि दुसऱ्या बाजूने दही गोडेवाला आपण बघितला तर मग अशी मॅच असेल. दही गोडेवाला नक्कीच आपण बघितलं संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. आर्या 11 टीम, आर्या 11 टीमचे संघनायक धनेशजी म्हात्रे आपण या. बघा MPL मुर्दा प्रीमियर लीगचा आपण बघितलं तर एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट आपण बघू शकतोय की कशा प्रकारे या मुर्दा प्रीमियर लीगला एन्जॉय केलं जात आहे. अगदी आपण पाहू शकतोय तर एक स्पेशल ही स्पर्धा आपण पाहू शकतोय, जणू उत्सवच आहे. बघा दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दादा टॉसची ओळख करून द्यावा. कॅप्टन नवीन आहे तर नक्कीच आपण बघितला तर सध्या तरी आपण बघितलं 2025 असा कॉल दिला होता आपण पाहू शकतो. तर मग पुन्हा एकदा जेव्हा कॉइनला स्पेन केलं जाईल हा SNPL आणि साधारण नगर असा कॉल आहे जो दिला जाईल. साधारण नगर आणि पाहू शकते आपण तर SNPL दादानी विनंती करतो आता आपण शुभेच्छा द्या आणि आदरपूर्वक मंचावर जाऊन बसा. थँक्यू सो व्हेरी मच. बघा आता साधारण नगर असा कॉल दिला होता परंतु जास्त प्रश्न विचारत नाही. आपण जाऊया आर्या 11 टीम. तुम्ही पहिली मॅच थोडीशी आपण बघितलं की निराशाजनक कामगिरी राहिली होती. काय चुकलं होतं पहिल्या मॅचमध्ये? तरी आमची फिल्डिंग वगैरे ठीक होती, पण मला असं वाटतं की ओव्हरमध्ये थोडी गडबड झाली. सेकंड ओव्हरपासून त्यांचा गेम स्टार्ट झाला. या मॅचमध्ये काय निवडाल तुम्ही टॉस जिंकलाय तर? तर नक्कीच कमीत कमी रनमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, कारण काय त्यांचे बॅटर चांगले आहेत आणि तसे आमचे बॉलर पण चांगले आहेत खूप. पण बघूया. नक्कीच तरी पण देखील पण जो होईल तो होईल. परंतु या MPL ला कसं एन्जॉय करतायत तुम्ही? एक म्हणजे यात्रा म्हणून आम्ही म्हणजे हे करतो, पण जिद्दीने सर्वच मुलं खेळतात आणि याचं उद्दिष्ट तुम्हाला चांगलंच माहिती आहे की गावासाठी मुलं तयार झाली पाहिजे. हाच एक आणि खास करून मी आभार मानेन ते अजिंक्य म्हात्रे भोईर आणि जितूभाऊ पाटील, कारण की या लोकांनी सुरुवात केली. आज त्यांचा आम्हाला एन्जॉय करायला भेटते, सर्वांना प्लेयर भेटतात, म्हणून या दोघांचे मी खूप मनापासून आभार मानेन की त्या दोघांनी स्टार्ट केलं आहे. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी. आपण जाऊया तर नक्कीच ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे दही गोडेवाला या संघाकडे आपण पोहोचतोय. तर तुम्ही पहिली मॅच नक्कीच जवळजवळ आले होते परंतु कुठेतरी काय मिस्टेक झाले, काय झालं होते तिकडे? रन रेट आमचा चांगलाच चालू होता. टर्निंग पॉईंट एक तर माझी विकेट आणि प्रणय दादाची विकेट ती टर्निंग पॉईंट होती, पण नो डाऊट सेकंड मॅच आहे, कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण बघू शकतो की आता ह्या मॅचवर किती दडपण असेल तुमच्यावर जर MPL मध्ये राहायचं आहे तर? नाही, मस्ट विन मॅच आहे दोन्ही टीमसाठी, तर आम्हाला पूर्ण 100% द्यायचं आहे आणि आम्हाला मनासारखा डिसिजन आलेला आहे. बॅटिंगच करणार तो टॉस जिंकून, तर जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील भरपूर शुभेच्छा. दोन कॅप्टन्सच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या गेल्या आणि आर्या 11 टीमने सांगितलं आम्ही टॉस जिंकलाय तर डिसाईड करणार बॉल फास्ट आणि दही गोडेवाला संघाला इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी. ही मॅच पुढे आहे परंतु सध्या तरी ऑफचेसिंगला जाऊया. तिथे संदीप गावडे सर पुन्हा एकदा जोडले जात आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये या इनिंगचा धावता समोचन करण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच जयेशजी. किंग माया पराग मयेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 200 रुपये आणि मराठी कुटुंब यांच्याकडून करण याच्या प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालं. जिंकण्याकरता टार्गेट आहे 40चं. मला वाटतं पहिल्या 3 षटकांमध्ये 36 आल्या होत्या, नंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 3च धाबा आल्या. आता मीत गोलंदाजी मार्गावर हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू बॅटच्या आतील कडा चाटून हा चेंडू गेला होता पाठीमागे. एकदा मिळाली वंडी, एका धाब्याच्या मदतीनं खातं उघडलं. गावदेवी मातिकी असा उल्लेख झाला सदानंद नगर टीमच्या डगआउट्समधून. त्यांच्या खेमातील बरेचसे खेळाडू आहेत. पहिला मॅच ते हारले होते, त्याच्यानंतर आत्मविश्वास नावाचा मित्र त्याने जवळ आणला आणि आत्मविश्वासाने पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी त्यांची झाली. फलंदाजी चांगली होईल काय? डावपेच चांगले आखले जातील काय? हाफ ट्रॅकर
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडला, परिणाम वाईट होऊ शकतात. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धाबा मिळतात बॅटरला. धाव संख्या 2 ने पुढे गेल्यानंतर धाबा झाल्या आहेत त्या 3 धाबा. स्कोर इज 3 नाऊ. धाव संख्या 3. स्कोर मूव्स ऑन 3. टार्गेट आहे 40चं. महत्वपूर्ण मॅच आपल्या डोळ्यासमोर आलाय. दोन्ही टीम पहिला मॅच पराभवाच्या छायेत गेल्या होत्या. चांगला बॉल, गुड बॉल, गुड बॉल. हा डॉट बॉल आहे. गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. थोडंसं टर्न मिळाला. हा डॉट बॉल टाकलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3. टार्गेट आहे 40चं. पुढचा बॉल टाकण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. मीत भोईर तयार. मोठा फटका, वजनदार फटका आहे. ताकदीचा वापर केलाय. शतरक्षकाला भेदून चेंडू सीमारेषेवर केल्यावर आला षटकार. बिगी. थँक्यू. किंग माया पराग मयेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल या षटकाराकरता. धाव संख्येत 6 ने बदल झालाय आणि धाबा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 9. पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढला जातोय. एकच धाव मिळेल. वाईड ऑफ मिडॉन मध्ये चेंडूला चांगलं पकडलंय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 10. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 30 धावांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजे 30. गोलंदाजी करणारा संघ वापसी करेल काय? शंका आशंका मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आईची पालखी सजली फुलान सजली गो, चंदनी पालखीन बसली आई माझी बसली गो, ग आई माझी काळजाचा गो खरा, माझे आईची आरती करा, नजराची आईची पालखी करा. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावपळकावर आहे ती 10 धाबा. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 धाबांची गरज आहे सदानंद नगर या टीमला. दोन्ही टीम आतापर्यंत चांगला खेळ करतील काय? या आधीच्या मॅच मध्ये एनसीसी टीमने मॅच जिंकलाय आणि आता एनसीसी टीमला सध्या पराभवाच्या छायेमध्ये जाताना आपण बघतोय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. मनगटाची मदत घेतली. ओ शतरक्षकाला चेंडू सापडण्याआधी 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात ते 12 धाबा. स्कोर मूव्स ऑन 12. धाव संख्या 12. संघ मालक म्हणून चांगला सहभाग संघ मालकांचा लाभलाय. श्रेयश म्हात्रे हे संघ मालक आहेत सदानंद नगर टीमचे. तर दुसऱ्या बाजूला विनोद भोईर, माफ करा, विनोद भोईर हे संघ मालक म्हणून आहेत. दुसऱ्या बाजूला ते मेंटॉर फराक माईकर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे परंतु चांगला बॉल वाईड लाईनच्या आतून कदाचित चेंडू कट झाला असेल आणि त्यामुळे डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर 2 धाबा, त्याच्यानंतर लगातारचे 2 बॉल डॉट. दबाव वाढवण्याकरता अशाच प्रकारची गोलंदाजी व्हायला पाहिजे, अन्यथा मग आलेले संकटांना तोंड द्यावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी आपली बाजू मजबूत केलंय. सदानंद नगर टीमला हव्या होत्या 40 धाबा. कोवर टप्प्याचा चेंडू वाईड आर्कर होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावत आहेत आणि थ्रो येण्याआधी या 2 धाबा होतात पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या तर 14 धाबा.
हॅलो 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 Check. स्कोर मोज ऑन 14. धाव संख्या धाव फळकावर 14 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. काहीतरी सूचना अशोक राऊत सर तिथे गोलंदाजाला देताना दिसत आहेत. 26 धाबा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. हाफ ट्रॅकर हॅलो 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 हॅलो. चौदा धाबा 14 धाबा धाव फळकावर आहेत. हॅलो हॅलो कोळवट टप्प्याचा चेंडू टाकला होता. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एकच धाव मिळेल. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव पळकर आहे ती 15 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 धाबांची गरज आहे. 18 बॉल 25 ची आवश्यकता. वांग आईचे कोंबड्यानं दिली र आज कोल्याचे कानाला आली. वांग आईचे कोंबड्यानं दिली र आज कोल्याचे कानाला आली. पाट चैताचे महिन्याची झाली कार बरकी नाही अजून निघाली. पाट चैताचे महिन्याची झाली कार बरकी नाही अजून निघाली. ना बोलवा फुलवाल्याला माझे आईची पालखी सजवायला. हॅलो हॅलो 15 वर 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावनेश आयकॉन काढू आहे. भावनेश चांगला बॉल होता. यष्टीरक्षक चूक केले आणि त्याचा फायदा उचलला बॅटरने. बघूया काही इशारा येतोय. मला वाटतं बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 16 धाबा. स्कोर मोज ऑन 16. टार्गेट आहे 40चं सदानंद नगर या टीमला. एनसीसी वर्सेस सदानंद नगर असा हा मॅच. प्रशांत थाली लगातार 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल ओमला. खरं त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिषेक तलहोर याचं नाव जसं आपण करण अंबाला तसंच आपण इथे ओम नाव आहे करण या खेळाडूचं.
ओ गुड बॉल, चांगला बॉल. बॅटरची कमजोरी ओळखून चांगले चेंडू रिलीज केले जात आहेत. लेग बाईचा इशारा आला. एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. म्हणजेच आपण म्हणतो की 40 धावांचं टार्गेट आहे. या 40 धावा सुद्धा डिपेंडेबल आहेत, डिपेंड केल्या जाऊ शकतात आणि हेच दर्शवलंय मागच्या षटकामध्ये आणि ह्या षटकात सुद्धा. 4 बॉल टाकलेत गोलंदाज पियुषने. 4 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्यात. चांगला मारा आहे भौमिक पाटील, याचा सुद्धा गायडन्स मिळतोय. यष्टीरक्षक फलंदाज आहेत भौमिक. चांगलं टायमिंग जुळून आलंय. 1 धाव मिळेल. स्कोरलेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. थ्रो करण्याआधी दुसरी धावे करता बॅटर धावत आहेत. चुकीच्या इंडला थ्रो केलाय आणि फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2.5 बॉलची समाप्ती. धावा झाल्या त्या 19. स्कोर मोज ऑन 19. शेवटचा बॉल. 40चं टार्गेट आहे. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. 13 मध्ये 21 पाहिजेत. हाफ ट्रॅकर चेंडू आहे. ऑन साईडला हवेत चेंडू आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन चा क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच्या हातामध्ये झेल विसावलाय. मीतच्या हातात हा झेल विसावलाय. परत जावं लागतं बॅटरला. विकेट डाऊन, गॉन. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. 12 बॉल 21 ची आवश्यकता. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता. भौमिक पाटील गायडन्स करतायत. वरिष्ठ खेळाडूंची सुद्धा काही कमी नाही. फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये एनसीसी टीम सध्या फिल्डिंग करतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक राऊत, नितीन शर्मा हे 2 पंचांना तुम्ही बघतायत. अतिशय चांगलं काम आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. मोठी स्पर्धा आहे. एन्जॉय भरपूर करतात प्रेक्षक राजे. समोरच अनेक डगआउट्स बघायला मिळत आहेत. स्टँड सुद्धा बघायला मिळत आहेत. डाव्या बाजूला आपण बघतायत एमजी टायगर्स स्टँड मध्ये सुद्धा प्रेक्षक राजे एन्जॉय करतायत. प्रतिष्ठित लोक आहेत त्या ठिकाणी क्रिकेटला पाहतायत. आणि VVIP स्टँड ज्याच्यामध्ये कुणाल पाटील, त्यांचा मित्रपरिवार हे सर्वजण तिथे एन्जॉय करतायत. भावेश पाटील सुद्धा एन्जॉय करतायत. सर्वांचंच आम्ही मनापासून आभार मानतोय. खूप चांगला सपोर्ट लाभलाय आपल्या सर्वांचाच. SKJ स्टँड मध्ये सुद्धा प्रेक्षक राजा आहेत. पुढे आणखीन स्टँड आपण बघितलंय. चर्चा प्रत्येक स्टँडची होईलच. आता चर्चा आपण या मॅचची करूया. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहेत. कल्पेश अनुभवी खेळाडू. एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय एनसीसी संघाद्वारे खेळत असताना. फुलपिच बॉल बघितला आपण. स्ट्रेट स्ले मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होतोय. म्हणजेच चांगली गोलंदाजी होतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरच त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय. धावसंख्या धावफळकावर थांबली आहे. धावा आहेत त्या 2 गडी बाद 19. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. 11 मध्ये पाहिजेत 21 धावा. टायमिंग प्रॉपर नव्हतं. धावा मिळतील असं वाटतं. मिड विकेट मधून शतरक्षक येतोय. 2 ढळांमधून शतरक्षकाचे चेंडू पसार होतोय. फायदा उचलला. 2 धाव मिळत आहेत बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावा झाल्या आहेत त्या 21 धावा. आता 10 मध्ये 19 पाहिजेत. प्रेक्षक जे युट्यूब वाहिनीद्वारे बघतायत या स्पर्धेला, मुर्दा प्रीमियर लीगचं हे पर्व आहे 7वं, ज्याच्यामध्ये सदानंद नगर वर्सेस एनसीसी असा सामना तुम्ही बघतायत. एनसीसी टीमने सदानंद नगर संघासमोर 40 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि चेसिंग करतेवेळी 2 गडी बाद 21 धावा झालेत. 10 मध्ये 19 ची आवश्यकता आहे सदानंद नगर या टीमला.
चांगली गोलंदाजी वरिष्ठ खेळाडूकडून. ओहो, ऑर्थोडॉक्स मध्ये आता शतरक्षक चुकलाय. 2 धावा मिळतील असं वाटतं. थ्रो करण्याआधी बॅटरने पूर्ण केल्यात 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 23 धाबा. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 17 धावांची गरज आहे. 9-17. काय गोलंदाज बनेल बॅटिंग करणारी टीम करता खतरा की बॅटर आपली उपयुक्त खेळी त्या ठिकाणी पेश करतील. स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब वाहिनीद्वारे चांगली क्लिअरिटी बघायला मिळते. चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी यांचा अनोखा संगम स्पोर्ट्स फॅमिली या वाहिनीचं. ऑफ ड्राईव्ह आहे, पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता किती धाव मिळतील. डिक्लेरेशन झोन 2 धावांची होते नोंद. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्यात त्या 25. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू पाहिजेत. 15 धावा 8 चेंडूंमध्ये. चांगलं क्रिकेट, चांगले क्रिकेटपटू आपल्याला याच धर्तीमधून पुढे जाताना दिसलेत. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये सुद्धा अनेक खेळाडूंना आपण पाहिलं जे आपला परफॉर्मन्स देताना दिसले. चांगल्या लीग मॅचेस होत आहेत. सुरुवातीला UCPL बघितले, उत्तम चौक प्रीमियर लीग, त्याच्यानंतर मुर्दा प्रीमियर लीग. लोअर फुल टॉस बॉल लेग स्टंपवर होता. 1 धाव तर मिळाली. दुसरे धावेची भर होईल काय? भौमिक पाटील डेरेक हिट करण्याच्या प्रयत्नात 2 धावा रोखू शकले नाही. 2 धाव्याची मदत मिळाली आणि धावा झाल्या त्या 27. 2 गडी बाद 27 धावा. आता जिंकण्याकरता 13 धावा पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत 7. 7-13. अगर 13-7 हो ना तो सब कुछ मुमकिन है. 7 बॉल 13 धाव्यांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या सदानंद नगर या टीमला. सदानंद नगर मुर्दा गाव प्रस्तुतच ही स्पर्धा तुम्ही बघतायत. मुर्दा प्रीमियर लीग 2026. खूप चांगलं क्रिकेट या मैदानावर आपण बघितलं आणि चांगले दर्जेदार खेळाडू सुद्धा आपण पाहिलेत. ओहो, काय घडलंय, काय बिघडलंय पाहणी करतायत पंच. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल, दॅट्स वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 28 वर. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची गरज आहे. 7 मध्ये पाहिजेत 12. कोणत्या टीमच्या बाजूने जाईल विजयाचा वारा? 7-12. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहेत. मिस्टर कल्पेश पहिला मॅच मध्ये बेस्ट गोलंदाजी. हा थोडासा वेगवान चेंडू होता. ऑन साइडला खेळून काढला जातो या चेंडूला. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या त्या 2 गडी बाद 30. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 10 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजे 10. 10 धावा होतील की नाही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. ऐशा वाकोऱ्या डोंगरी पायऱ्या माझ्या बिल्लाली आईच्या डोंगरी थँक्यू. आता वेळ आपल्याकडे जो आहे तो फार कमीच आहे कारण यानंतर 7वी लढत सुरू होईल. 2 संघ खेळण्याकरता तयार आहेत. दही घोडेवाला आणि त्यांच्या अगेन्स्ट आर्या 11. दोन्ही टीमने एक पराभव बघितलाय. आता विजयाच्या दिशेने त्यांना पुढे जायचं आहे. 6 मध्ये 10 ची गरज आहे. जास्तीत जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका कारण वेळ आहे तर सर्व काही आहे. वेळ आहे तर फिटनेस आहे. वेळ आहे तर प्रसिद्धी आहे. वेळ आहे तर पैसा आहे. वेळ आहे तर सौंदर्य आहे. एक तर गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की वेळ ही कोणासाठी कधीच थांबत नसतं आणि म्हणूनच म्हटलं जातं की सुंदरता स्वस्त आहे, चरित्र महाग. सुंदरता स्वस्त आहे, चरित्र महाग. घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग. तरी सुद्धा महागडी घड्याळ
बरेचसे आंतरराष्ट्रीय खेळाडू वापरत आहेत. 95 कोटीचं घड्याळ कपिल देव निखंज वापरत आहेत. 15 कोटीचं घड्याळ MSD वापरत आहेत. 23 कोटीचं घड्याळ सुरेश रैना वापरतोय. 22 कोटीचं घड्याळ हार्दिक पांड्या वापरतोय. 6 मध्ये 10, 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. हार्दिक पांड्याचं एक विशिष्ट म्हणजे चांगला क्रिकेटर तो आहे आणि इथे सुद्धा हार्दिक नावाचे खेळाडू आहेत, परंतु त्यांचं आडनाव वेगळं आहे. आमचा मित्र सुद्धा इथे दाखल झाले. वजनदार फटका, मॅचची हवा काढणारा हा षटकार. थँक्यू. प्रमोद पाटील आले आणि षटकार आलाय. प्रमोद पाटील यांच्या स्वागताकरता षटकार ठोकलाय. षटकाराची मदत मिळाली. धाव संख्या 6 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या 2 गडी बाद 36. भौमिक पाटील थोडंसं प्रेशर आहे त्यांच्यावर सुद्धा. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. प्रेक्षक म्हणजेच आमच्या या स्पर्धेचे रक्षक आहेत आणि या प्रेक्षकांची अफाट गर्दी या मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय. 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे. 5 मध्ये पाहिजे 4. गावची स्पर्धा आहे. मुर्दा प्रीमियर लीग MPL. प्रश्न आहे प्रतिष्ठेचा. गावातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म कसा मिळेल याकडे लक्ष केंद्रित केलं जातं आणि आयोजक कमिटी मेंबरचं मी मनापासून आभार मानतोय. अशा स्पर्धांमुळेच खेळाडू पुढे जातील. 5 बॉल पाहिजे 4. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय? 2 धावा सहजपणे होतात पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 38 वर. स्कोर मूव्स ऑन 38. धाव संख्या 38. अजूनही 2 धावा पाहिजेत. जिंकण्याकरता 2 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये पाहिजे 2. ओहो, चांगला बॉल. अजूनही हार मानली नाही फिल्डिंग करणारे NCC टीमने. त्यांना सुद्धा जिंकायचंच आहे. वचक कोण दाखवेल, धमाका कोण दाखवेल. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू पाहिजे 2. ऐतिहासिक स्थळ आहे मुर्दा गाव. म्हटलं तर अनेक जाती धर्माचे लोक या गावामध्ये एकत्रित राहत आहेत. चांगले सणोत्सव साजरे केले जात आहेत. मागच्याच आठवड्यामध्ये आपण 7 दिवस पारायण बघितलं होतं. ते बघूया कसा खेळ होतोय. ओहो, टेकन. पलटवार केलं. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला 3रा धक्का. गॉन. थँक्यू. योगेश पाटील सुद्धा अनेक वर्षांपासून क्रिकेट बघत असतात. खेळाडूंना डोळ्या जवळ अनेक वेळा बघितलं. चला आपण बघूया. 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावा पाहिजेत. या मॅचला जिंकण्याकरता 2 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता. विकेट मिळाल्यानंतर आता दबाव दडपण वाढलं गेलंय.
दबावाखाली क्रिकेट खेळलं जाईल काय? सदानंद नगर टीमला पहिल्या विजयाची चव चाकायची आहे. दुसऱ्या बाजूला एनसीसी टीमने पहिला मॅच खेळत असताना पराभूत केलं होतं लाईट बॉक्स टीमला. दोन मध्ये पाहिजे दोन. नवीन बॅटर तयार प्रज्वल. ओहो चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. ओ इथे विकेट मिळाली. मीत या खेळाडूने झेल टिपलाय. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. हृदयाच्या टोके वाढवणारा मॅच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कारण सदानंद नगर टीमला जिंकण्याकरता एका बॉल मध्ये पाहिजे दोन धावा. टाळ्यांचा गजर तर झालाच पाहिजे. एका बॉल मध्ये दोनची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल गेल्यानंतर नवीन बॅटर कोण आहे? हु इज द न्यू बॅटर? हरीश. नवीन फलंदाज हरीश हा खेळाडू गेलाय. एकामध्ये पाहिजे दोन धाबा. मुर्दा प्रीमियर लीग गाजवण्याकरता प्रत्येक खेळाडू इथे तयार आहेत. उत्सुकता वाढलंय पहिल्या दिवसांमध्ये आणि चोहे बाजूने चांगला प्रतिसाद मिळतो. लाडक्या प्रेक्षक राजांचा चांगली उपस्थिती आहे. एकामध्ये पाहिजे दोन. हृदयाच्या टोके वाढवणारा हा मॅच आहे. दबाव दबाव दडपण दडपण गोलंदाजावर आलंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मिस्टर शिवांशू. चांगला गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार लागलाय. त्याच्यानंतर काय चांगले चेंडू टाकलेत. त्याच्यानंतर मागचे जे 4 चेंडू होते ते 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 8च धावा. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. एकामध्ये दोन पाहिजेत. एक तर आली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि अशा रीतीने या मॅचला जिंकले सदानंद नगर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन सदानंद नगर टीम. आणि आता असं झालंय की दोन्ही टीमने 2 पैकी एक मॅच जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली मिस्टर यश इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन यश. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण वळणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. मला वाटतं मराठे कुटुंबियांचे 1000 रुपये इथे जमा आहेत. प्लीज ते 1000 रुपये घेऊन जा. वही आपण डीजे मास्टर यांच्याकडे. ओ टू डीजे. होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. आख्याना बडा अमळवतानी जावई निघाली सायलीची. जावई निघाली सायलीची. कपाली कुंकली नाकाने नथनी मोत्याची कुडी तुझे कानामध्ये. मोत्याची कुडी तुझे कानामध्ये माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी आदरणीय पराग मयेकर, किंग माया आणि पराग मयेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं होतं.
आपण बघतायत मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो यशला. पहिल्या इनिंगमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये त्याने हाताळली आणि 3 विकेट सुद्धा मिळवून दिलं. विकेट चांगली मिळवलं आणि तो दबाव टाकला प्रतिस्पर्धी संघावर. सदानंद नगर टीमने हा पहिला विजय नोंदवलाय. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो यशला. यश इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन यश. यश आलेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आमच्या सोबत जोडले जातील. महेश जे येत आहेत त्यांच्यासोबतच आपण बघतायत पराग मयेकर. 2 षटकार ठोकलेत. मला वाटतं ते सुद्धा कॅश प्राइज जाईल. पराग मयेकर यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच. कैलासवासी शंकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ तुम्ही बघतायत महेश शंकर पाटील यांच्याकडून ही जर्सी आणि त्याच्यानंतर मंदार हंसराज पाटील यांच्याकडून आलेली ही मोमेंटो. सदानंद नगर टीम असं वाटते की आता स्पर्धेमधूनच बाद होईल. शेवटच्या क्षणाला चांगली गोलंदाजी तुमची झाली, परंतु धकधक वाटत होतं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आणि 2 धावा पाहिजे होत्या. हो, थोडं वाटत होतं, पण आम्हाला आमच्या प्लेअरवर भरोसा होता की ते करून दाखवतील असं. वाटतं दोन्ही मॅचमध्ये बॅटिंग लाईनअपमध्ये चुका झाल्यात. दोन्ही मॅचमध्ये गोलंदाजी सुद्धा आताच्या या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली झाली, परंतु अगोदरच्या मॅचमध्ये फलंदाजी सुद्धा खराब झाली. ह्या मॅचमध्ये सुद्धा फलंदाजी खराब झाली. म्हणजेच काही चेंजेस असतील का पुढच्या मॅचमध्ये, तशा सूचना कॅप्टन पोचवतील. हो, थोडं कन्फ्युजन झालं होतं बॅटिंगमध्ये, पण आता पुढच्याला आम्ही ते सगळं नीट करू आणि चांगला परफॉर्म करू. कसं एन्जॉय करताय या स्पर्धेला? खूप मस्त टुर्नामेंट आयोजित केले सदानंद नगरनी आणि विनोद दादाचा धन्यवाद करेन की त्यांनी मला चान्स दिला त्यांच्या टीममध्ये खेळायला. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. थँक्यू. त्याचबरोबर षटकार ठोकलेत ते काढूया. अजय आडे. अजय आडे या षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला सुद्धा पारितोषिक आहेत. आणि हर्ष याने सुद्धा षटकार ठोकलाय. 200चं पारितोषिक मिळेल या 2 खेळाडूला. थेट तुम्हाला मी घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र जयेश डुकले. 200 रुपये दिले जात आहेत किंग मया यांच्याकडून. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप गावडे सर. अगदी आपण बघितलं टॉस बॉक्समध्ये जे ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले होते आणि भरपूर आपण बघितलं तर मग एक इंटरेस्टिंग मुकाबला आपल्याला बघायला मिळाला होता. नुकताच जो झाला होता चित्तथरारक मुकाबला ज्याला म्हणतात आणि तो मुकाबला आपण अनुभवला. अजून देखील 2 मॅच आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. यानंतर आणखीन एक मॅच जी मोस्ट इम्पॉर्टंट असेल आणि ती देखील आपल्याला पूर्ण